या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी मुद्दाम अधिपतीला विचारत असते की त्या मदनबद्दल काही आहे का, आणि ते ऐकून अधिपतीला धक्काच बसतो. तो म्हणत असतो की आईसाहेब, तुम्हाला हा मदन कसा काय माहिती? तर भुवनेश्वरी मुद्दाम म्हणते, म्हणजे तुम्ही मदनचाच विचार करत होता ना, आणि आम्हाला सगळं काही माहिती आहे. तर अधिपती विचारत असतो, पण कसं काय, तुम्हाला मदन कसा काय माहिती? आणि त्यावर भुवनेश्वरी नाटक करत म्हणते, कारण आमची सगळीकडे नजर असते, सगळीकडे आमचे हेर आहेत, आणि त्यांनीच या मदनची बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली. आम्हाला माहिती आहे तो आणि सुनबाई एकाच शाळेमध्ये होते. खरं तर तो सुनबाईंपेक्षा वयाने मोठा आहे, मात्र सुनबाईंच्या वर्गात यायचं म्हणून तो नापास झाला आणि त्यांच्यासोबतच मग पुढे गेला. त्यानंतर तो परदेशात गेला आणि आता परत इथे आलाय. आम्हाला तर असं सुद्धा कळलं की त्या दोघांची जोडी शाळेत खूप फेमस होती, त्यांचा चांगला पत्रव्यवहारसुद्धा व्हायचा. आणि हे सगळं ऐकून अधिपतीला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की त्यांची जोडी वगैरे काही नाही, फक्त ते शाळेतले मित्र आहेत. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की तेच ते, पण मला कळत नाही आहे की तो मदन आता इथे परत कशासाठी आलाय. आता सुनबाईंचं लग्न झाले हे त्याला कळत नाही का? तर अधिपती म्हणत असतो की आम्हाला सुद्धा तेच म्हणायचे. तर भुवनेश्वरी मुद्दाम म्हणते की अधिपती, तो विषय जाऊ द्या, आता तुम्ही मला हे सांगा की तुम्ही सुनबाईंना आणण्यासाठी गेला होतात ना, मग नक्की झालं काय? आणि मग त्यावर अधिपती सांगू लागतो की आम्ही मास्तरीणबाईंना आणायला त्यांच्या घरी गेलो खरं, मात्र त्या घरी नव्हत्या, घरी इराताई होत्या. तर भुवनेश्वरी मुद्दाम विचारते, मग काय बोलल्या इराबाई? तर अधिपती म्हणत असतो की त्या असं सांगत होत्या की मास्तरीणबाईंचं आमच्यावर कधीच प्रेम नव्हतं, नाईलाजाने त्या आमच्यासोबत राहत होत्या, आणि आता त्यांना परत या घरात यायचं नाही आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तर मनोमन खूपच खुश होते, मात्र जणू काही तिला याबद्दल काही माहीतच नाही असं ती अधिपतीला दाखवत असते. तर अधिपती म्हणत असतो की इराताईंनी मला बरंच काय काय सांगितलं, पण त्यावर माझा विश्वास नाही आहे. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मला असं वाटलं की आपण आधी मास्तरीणबाईंसोबत बोलावं आणि मगच काय तो सोक्षमोक्ष लावावा, म्हणून मग मी तेथून निघालो. आणि मग त्यानंतर मी जे बघितलं ना, त्याचाच विचार माझ्या डोक्यात सुरू आहे. तर भुवनेश्वरी विचारत असते की नक्की काय बघितलं तुम्ही? मास्तरीणबाईंना आणि त्या मदनला एकत्र बघितलं का? आणि त्यावर अधिपतीला मग तो सगळा प्रकार आठवतो. तो म्हणत असतो की तो मदन होता की नाही मला माहीत नाही, पण कदाचित तोच असेल. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की मग तोच असेल, सुनबाई त्याच्याच सोबत फिरत असतील. आणि ते ऐकून अधिपतीची काळजी अजूनच वाढते. दुसरीकडे बाबा आणि अक्षरा घरी आल्यावर एकदम शांत बसलेले असतात. इरा आणि आई त्यांना विचारत असतात की काय झालं आहे नक्की. आई तर खूपच घाबरलेली असते. तर इरासुद्धा नाटक करत म्हणत असते की अगं ताई, तू तर तुझ्या सासरी गेली होतीस ना, मग परत इकडे का आली? तर आईसुद्धा विचारत असते की तुमच्या आणि अधिपतींची भेट झाली नाही का? आणि त्यावेळी बाबा चिडून म्हणतात की भेट होण्यासाठी अधिपती घरी तर असायला हवे होते ना. त्या दुर्गेश्वरी मॅडमने आणि भुवनेश्वरी मॅडमने मुद्दाम आमच्या आणि अधिपतींची भेट होऊ दिली नाही. तर आई विचारत असते की नक्की झालं तरी काय? आणि मग बाबा त्यांना तिथे घडलेला प्रकार सांगायला सुरुवात करतात. ते म्हणत असतात की अगं अक्षूला त्या घरात माणूस म्हणून सुद्धा किंमत नाही आहे, त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्या दुर्गेश्वरी मॅडमने तर अक्षराचा गळा दाबला, तिला ढकलून दिलं, मारहाण केली. आणि ते ऐकून आईच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. त्या खूप घाबरतात. इराला मात्र खूपच आनंद झालेला असतो आणि ती गालातल्या गालात हसत असते. तर आई म्हणत असते की ते लोक आपल्या अक्षरासोबत असं कसं वागू शकतात? आपली मुलगी काय रस्त्यावर पडली आहे का? तर बाबासुद्धा म्हणत असतात की त्या लोकांना ना धडा शिकवायलाच हवा. पण अक्षरा म्हणते की तुम्ही प्लीज असं बोलू नका, भांडण झालं आहे म्हणून कदाचित त्या असं वागले असतील. मात्र अधिपती मला खरंच खूप जपतात. पण बाबा म्हणत असतात की अक्षरा, तू काही बोलूच नको. आणि मग त्यानंतर त्यांना बोलता बोलता ठसका लागतो, त्यामुळे सगळेजण घाबरतात. अक्षरा पटकन त्यांना पाणी देते आणि सांगते की बाबा तुम्ही प्लीज आता शांत व्हा, काही बोलू नका, होईल सगळं काही ठीक. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीच्या मनात अक्षराविषयी नको ते भरवण्याचा प्रयत्न करत असते. अधिपती म्हणत असतो की आम्हाला नाही असं वाटत की त्या मदनचं आणि मास्तरीणबाईंचं काही असेल, ते फक्त चांगले मित्र आहेत. मात्र मग आम्हाला असंही वाटतं की ते जर चांगले मित्र आहेत, तर मग त्या मदनबद्दल मास्तरीणबाईंनी आम्हाला एवढ्या दिवसात काही सांगितलं कसं नाही? तर भुवनेश्वरी म्हणत असते की हे शिकलेले लोक ना असेच असतात अधिपती, नको ते सांगतात आणि जे महत्त्वाचं आहे ना ते कधीच सांगणार नाहीत. आणि मग ती अक्षराविषयी काहीही बोलू लागते.
मात्र अधिपती ते सगळं काही ऐकून घेत नाही. तो म्हणत असतो की आमचा ना मास्तरीणबाईंवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला माहिती आहे त्या कधीच चुकू शकणार नाही. त्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. मात्र मग त्यानंतर तो असंही म्हणतो की आईसाहेब आम्ही अडाणी आहोत म्हणून मास्तरीणबाईंना आम्ही आवडत नसू का? तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती कोण म्हटलं तुम्ही अडाणी आहात म्हणून? तुमचं फक्त कमी शिक्षण झालेलं आहे. मात्र तुम्हाला डोकं आहे ही गोष्ट मान्य करावीच लागेल. आणि त्यांच्यापासून तर काय आपण लपवून ठेवलं नव्हतं ना. लग्नाच्या वेळी त्यांना सगळं माहितीच होतं आणि त्यांनी तुम्हाला शिकवलं सुद्धा ना. आणि त्यावर अधिपती हो म्हणतो आणि त्याला ते सगळे प्रसंग आठवू लागतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आम्हाला मान्य आहे सुनबाई आणि तो मदन शाळेत असताना मित्र होते. त्यांचा चांगला पत्रव्यवहारसुद्धा व्हायचा. त्याला असं वाटत होतं की आपल्या सुनबाईंनी त्याच्यासोबत परदेशी जावं. मात्र यांनी नकार दिला आणि त्या इथेच राहिल्या. आणि नंतर त्यांचं आणि तुमचं लग्न झालं. लग्नानंतर तर सुनबाईचा आणि त्या मदनचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. मग तो मदन आता परत इथे कशासाठी आला आहे? आणि मला कळत नाही की सुनबाईंना सुद्धा त्याच्या मनात काय आहे हे माहीत नाही का? त्या कशाला उगाच त्याच्याशी मैत्री वाढवतायत? आणि ते ऐकून अधिपतीला तर मग अजूनच काळजी वाटू लागते. तर भुवनेश्वरी मुद्दाम म्हणत असते की हे बघा आम्हाला असं म्हणायचं नाही आहे की सुनबाई वाईट आहेत. आपण तसा विचारही करायचा नाही. मात्र आता कसं झालं तुम्हा दोघांचं भांडण झाले. त्या तडकाफडकी घर सोडून गेल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना रडण्यासाठी कोणाचा खांदा मिळाला ना तर त्या त्यातच वाहवत जातील. आणि ते ऐकून अधिपतीला तर खूपच भीती वाटते. त्याला सतत गार्डनमध्ये त्याने जे बघितलेलं असतं ते आठवत असतं. तर भुवनेश्वरी त्याच्यासोबत दोन्ही बाजूंनी बोलत असते. एकीकडे ती असंही म्हणत असते की आम्हाला माहिती आहे सुनबाई वाईट नाही. मात्र दुसरीकडे ती असंही म्हणत असते की आजकाल कोण कसं वागेल ते माहिती नाही. जर सुनबाईंचं खरंच तुमच्यावर प्रेम असतं ना तर त्या अशा तडकाफडकी घर सोडून निघून गेल्या नसत्या. आम्हाला माहिती आहे की त्यांना आमच्याबद्दल या घराबद्दल काही वाटत नाही. पण निदान तुमच्याबद्दल तरी काहीतरी वाटत होतं ना. मग त्या असं का वागल्या ना तेच मला कळत नाही आहे. आणि मग त्यानंतर ती तिथून जाण्यासाठी निघते. जाता जाता अधिपतीला म्हणते की तुम्ही आता जास्त विचार करू नका. जेवण करण्यासाठी खाली या. आणि त्यावर तो हो म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अधिपती भुवनेश्वरीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो. ती त्याला सांगते की जा अधिपती जग जिंकून या. तर तो खाली मान घालून म्हणतो की जो माणूस सगळं हरलाय तो आता काय जिंकणार? तर भुवनेश्वरी म्हणत असते की असं नका बोलू अधिपती. पण अधिपती काही न बोलता तेथून निघून जातो. दुसरीकडे अक्षरा देवाकडे प्रार्थना करत असते आणि तितक्यात तिला चारुहास सरांचा कॉल येतो. मात्र इरा तिला काही मोबाईल घेऊ देत नाही. ती कॉलही कट करते. अक्षरा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. मात्र इरा तिच्यावरच आवाज चढवत म्हणते की काय गरज आहे तुला त्यांच्याशी बोलायची? अगं त्यांनी तुला घरातून हाकलून दिले ना. मग तुला काहीच कसं वाटत नाही? आणि तिचा एवढा मोठा आवाज ऐकून आईबाबासुद्धा त्या ठिकाणी येत काय झाले ते विचारतात. तर इरा नाटक करत म्हणत असते की आई बाबा बघा ना ही त्या अधिपतींच्या बाबांसोबत गप्पा मारते. त्या लोकांना हिची किंमत नाही. मग ही कशाला त्यांच्याशी बोलायला जाते? माझ्यासोबत जर असं घडलं असतं ना तर मी सगळ्यांचे नंबर ब्लॉक करून टाकले असते. मात्र अक्षरा म्हणत असते की इरा तू प्लीज या सगळ्यात पडू नको. मात्र बाबा म्हणतात की का अक्षरा? आत्तापर्यंत आम्ही गप्पच होतो ना. पण आता यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. तर इरासुद्धा म्हणत असते की हो त्या लोकांनासुद्धा आता आपली ताकद दाखवायलाच हवी. आणि ते ऐकून अक्षरा खूप चिडते. ती म्हणत असते की नक्की काय म्हणायचं आहे गं तुला? हिंसेला हिंसेने उत्तर द्यायचं का? तर इरा म्हणत असते की तसं नाही गं ताई. पण त्यांनी तुझ्यावर हल्ला केला. बाबांनासुद्धा मारलं. मग आता आपण त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. आणि ते ऐकून अक्षरा काळजीत पडते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.